सर्व नवी मुंबईतील पत्रकार बंधू भगिनी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज तातडीची ही पत्रकार परिषद आयोजित केली। मूळ विषय जो आम्ही तुम्हाला मेसेज केला त्याच्यामध्येच खरं तर नमूद आहे। खूप वाजत गाजत आणि निवडणुकीच्या अगोदर नवी मुंबई एअरपोर्टचं, ज्याला आम्ही वंदनीय दिबा पाटील एअरपोर्ट म्हणतो, त्याचं उद्घाटन झालं। मात्र अजूनही त्या एअरपोर्टमधल्या नोकर भरतीच्या संदर्भात कुठलाही खुलासा करायला सिडको असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल, या महाराष्ट्र राज्याचा रोजगार विभाग असेल अथवा उद्योग विभाग असेल, यांचा कुठलाही खुलासा आलेला नाही। काल परवा मला वाटतं कुबड्या सेनेचे रायगडचे कुठले तरी जिल्हा का तालुका अध्यक्ष, कुबड्या सेना एवढ्यासाठीच म्हणतोय कारण अमित शाह साहेबांनीच त्यांच्यासाठी तो शब्द वापरला आहे की आम्हाला कुणाच्या कुबड्या नकोत, त्यामुळे शिंदे सेना पण कुबडी सेना झाली आणि राष्ट्रवादीसुद्धा कुबडी राष्ट्रवादी म्हणायला हरकत नाही। त्यांचे कुठले तरी जिल्हा का तालुका अध्यक्ष यांनी उद्योग मंत्री उदय सामंतांना एक पत्र दिलं यांच्या रोजगारासंदर्भात। 4 टर्मिनल ह्या एअरपोर्टमध्ये होणार आहेत आणि प्रत्येक टर्मिनलमध्ये नाही म्हणता म्हणता 25,000 रोजगार निर्मिती होणार आहे। म्हणजे जर पुढच्या काही 5, 7, 8 वर्षात हे 4ही टर्मिनल सुरू झाले तर किमान 1 लाख रोजगार या वंदनीय दिबा पाटील एअरपोर्ट या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे। आम्ही एक माहितीच्या अधिकारात सिडकोला पत्र दिलं होतं कारण इथल्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची कमीत कमी माझ्या माहितीत 2800 एकर जमीन या नवी मुंबई एअरपोर्टसाठी संपादित केलेली आहे सिडकोने। तरीसुद्धा सिडकोने दिलेलं उत्तर हे अत्यंत धक्कादायक आहे। माझ्याकडे एक माहितीचा अधिकार आहे प्रशांत ढसाळ यांचा। आम्ही प्रश्न विचारला होता, सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक रहिवासी आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी सिडकोने कोणतीही धोरणं, आदेश, अधिसूचना किंवा निर्णय घेतला आहे का? असल्यास त्याची प्रमाणित प्रत मिळावी। उत्तर आले, सदर माहिती सद्यस्थितीत उपलब्ध नाही। रोजगार देताना वापरण्यात आलेले निकष जसे की स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, भाषिक निकष या संबंधी धोरणात्मक दस्तावेज किंवा परिपत्रकांची प्रमाणित प्रत। उत्तर आले, सदर माहिती सद्यस्थितीत उपलब्ध नाही। आत्तापर्यंत या प्रकल्पात म्हणजे जे आम्ही पहिलं टर्मिनल ते सुरू करणार आहे, 2 महिन्यात काहीतरी विमानसुद्धा उडणार आहे असं आपल्याला कळतं आहे। अद्यापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना कामावर घेतलं गेलं आहे याची यादी मिळावी। सदर माहिती सद्यस्थितीत उपलब्ध नाही। सिडको व विमानतळ भागीदार कंपन्यांमध्ये झालेला सामंजस्य करार, ज्याला आपण MOU म्हणू किंवा काय, शासन निर्णय किंवा GR, यात स्थानिक आणि मराठी उमेदवारांसाठी रोजगारासंदर्भात तरतुदी असतील तर त्याची माहिती मिळावी। सद्यस्थितीत माहिती उपलब्ध नाही। शेवटचा होता, या विषयावर सिडकोला प्राप्त झालेल्या तक्रारी, हरकती, सूचना किंवा जनहित याचिकांची प्रमाणित प्रत। सदर माहिती सद्यस्थितीत उपलब्ध नाही। हे 10 ऑक्टोबर 2025ला दिलेलं सिडकोचं उत्तर आहे। म्हणजे याचा अर्थ सद्यस्थितीत स्थानिक आणि मराठी भाषिक मुलांना घेण्यासंदर्भात सिडकोने कोणतेही धोरण ठरवलेलं नाही। आम्ही याच्यानंतर एक RTI नागर विमान मंत्रालय म्हणजे भारत सरकार यालाही पाठवला। ते थेट त्याच्यामध्ये सांगतात की याचं उत्तर सिडकोच आपल्याला देईल। या दोनही विषयात स्पष्ट दिसतंय की सिडको किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटीला इथले स्थानिक जे 270 गावं बाजूला, बरोबर योगेशजी, 270 एक गावं जी बाजूला आहेत भूषणजी, त्यांची एक समिती आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मराठी मुलं घ्यायची नाही आहेत। म्हणजे ज्याच्यामध्ये पनवेल असेल, उरण असेल, नैना असेल, 27 गावं 27 गावं जी आहेत त्याच्यामधल्या तरुण मुलांना तुम्हाला रोजगाराला घ्यायचं नाही आहे, हा स्पष्ट त्याचा अर्थ होतोय। आपल्याकडे 1968चं
शासन निर्णय, ज्याला 2008ला परत एक परिपत्रक काढलं होतं, त्या निर्णयाचा आधार घेऊन 80% म्हणजे सर्व सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या व विशाल औद्योगिक उपक्रमांमध्ये किमान 80% स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य घेण्याबाबत. मग या शासन निर्णयाची होळी करायची काय? एअरपोर्ट आपण कुठे पाकिस्तानात उभं केलेलं आहे की ज्याला महाराष्ट्र राज्यातल्या शासन निर्णय ते बंधनकारक नाही आहे? याचं उत्तर सिडकोने मुळात द्यायला पाहिजे. यात एक आणखी महत्त्वाचा विषय, नोकर भरती करणारा अधिकारी मराठी जाणणारा असावा असे अपेक्षित आहे. खाली परत दिलं आहे, नोकर भरती करणारा अधिकारी मराठी जाणणार या शासनाच्या विद्यमान धोरणाची अंमलबजावणी खालील नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी. म्हणजे जसं एअरपोर्टचा विषय आला तसं 5, 6, 10 वर्षांपूर्वी सिडकोने सांगितलं होतं की आम्ही इथल्या स्थानिक मुलांच्या प्रशिक्षणासाठी, तुम्हाला आठवत असेल तर एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभं करू, म्हणजे ज्यात हे ॲव्हिएशनचे कोर्सेस असतील किंवा सगळं ग्राउंड स्टाफ जो असतो एअरपोर्टला किंवा जो एअरलाईन्सचा जो स्टाफ असतो तो असतो किंवा आतमधला प्रॉपर, हे समजा पायलट असेल, हे असेल. म्हणजे आत्ता मला आठवतं की शिवसेनेचे प्रवीण म्हात्रे यांची मुलगी, म्हणजे आगरी समाजातली पहिली मुलगी, बरोबर ना विनयजी, मी चुकत नसेल तर, की जी पायलट झाली. मग गेल्या 5-10 वर्षात अशा पद्धतीचं इन्स्टिट्यूट का नाही उभं केलं गेलं? एअरपोर्टला हाऊसकीपिंगला कामाला लागायसाठी 7-8 लाखाचा रेट सुरू आहे. म्हणजे आता पुढचे 2-5-10 दिवसात तो 7 ते 8 लाखाचा रेट 10 आणि 15 लाखापर्यंत सुद्धा जाईल. हे पैसे ज्या व्यक्तीकडे मागितले तो व्यक्तीसुद्धा आज येणार होता, पण काही कारणास्तव तो आलेला नाही. नाहीतर भूषण कोळी, अरविंद पाटलांच्या नंतर त्याचाही खुलासा आज आपल्याकडे आला असता. त्यामुळे सिडको असेल यांनीसुद्धा हे लक्षात घ्यावं एअरपोर्ट ऑथॉरिटीने, की अशा पद्धतीचे दलालसुद्धा सिडकोमध्ये आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या त्या सगळ्या परिसरामध्ये फिरत आहेत, जे सर्वसामान्य गोरगरीब मराठी मुलांकडून 7 ते 8 लाख रुपये हाऊसकीपिंगच्या कामासाठी मागत आहेत. मला आता एवढंच म्हणायचं आहे की यानंतर एक तर पोलीस, सिडको, एअरपोर्ट ऑथॉरिटी यांनी अरविंद पाटलांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं पाहिजे आणि बोल्ड विंग संस्था जी काही इन्स्टिट्यूट आहे त्यांना ही ऑथॉरिटी दिलेली आहे का याचं उत्तर आम्हाला मिळावं. अन्यथा पुढच्या काही दिवसात बोल्ड विंग्सला मनसेच्या पद्धतीने आम्ही प्रश्न विचारणारच आहोत पुढच्या 2-4 दिवसात. रोजगार विभाग, ज्याला कौशल्य रोजगार विभाग कोकण भवन, याला आम्ही पत्र देणार आहोत. उद्योग विभाग सहसंचालक ठाणे यांना आम्ही पत्र देणार आहोत. सिडकोलाही जाऊन याचा जाब विचारणार आहोत. एअरपोर्ट ऑथॉरिटीने आतमध्ये एक BVG आणि OCS या 2 कंपन्यांना आतमध्ये या सगळ्या भरती संदर्भातले दिलेलं आहे, कंत्राट दिलेलं आहे, त्यांनाही आम्ही जाऊन पत्र देणार आहोत. यानंतरही जर मराठी मुलांची 80% भरती नाही झाली तर सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने एअरपोर्टवरती एक भव्य असा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढला जाईल अशी एक घोषणा या ठिकाणी मी करतोय. गरज पडली तर आम्ही सगळे सहकारी ज्यांच्यावर सातत्याने लोक आंदोलनातल्या केसेस आहे, अदानींचं विमान कसं उडतं आणि धावपट्टी कशी उघडायची याचं ट्रेनिंग आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे ती वेळ सिडको आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीने आमच्यावर आणू नये एवढीच विनंती या ठिकाणी करते. ज्या पद्धतीने ही सगळी खोटी मतदार यादी आहे त्या संदर्भातलं एक काम सुरू झालं, पण आठवड्याभरापूर्वीच योगेश असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांना साहेबांनी परत एकदा ह्या विषयात हाताळायला सांगितलेलं आहे. बोलणं सुरू आहे. जे जे पक्ष आणि ज्या ज्या सामाजिक संघटना ज्या या रोजगारच्या भरती संदर्भात काम करत आहेत, मग ते आगरी कोळी समाजाचे असतील, इतर असतील, त्या सगळ्यांना घेऊन हा मोर्चा पुढच्या काही दिवसात, जर सिडको, एअरपोर्ट ऑथॉरिटी, रोजगार विभाग आणि उद्योग विभागाने जर हे लेखी दिलं नाही, आम्ही तोंडी म्हणत नाही आहे, जर लेखी दिलं नाही की 80% स्थानिक सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य तिथली बाजूची जी गावं आहेत त्यातल्या बेरोजगार तरुणांचा, त्यांची भरती, मग ते पनवेल असेल, उरण असेल, नैना असेल, नवी मुंबई असेल, इथल्या मुलांची भरती झाली पाहिजे. त्याच्यानंतर मराठी भाषिकांची भरती झाली पाहिजे, उर्वरित सगळं महाराष्ट्र. हीच आमची मागणी आणि याचं लेखी पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र होत राहील. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करू असं सांगून सुद्धा
म्हणजे चक्क मुख्यमंत्री ज्यावेळी इथे कार्यक्रमाला आले, लोकांनी निदर्शने केली, त्या कार्यक्रमामध्ये घोषणा दिल्या, 15 दिवसात याच्यावरचा निर्णय घेतो असं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते. ते 15 दिवसाचे आता 45 दिवस झाले. एकनाथ शिंदे साहेब आमच्याबरोबर एक बैठक आयोजित केली, त्या बैठकीला ते काही आजारपणामुळे येऊ शकले नाहीत. पण त्याच्यानंतरही म्हणजे आता मला कळतं की इथल्या खासदारांचा जनता दरबारही बंद झाला, कारण आता जनता आणि त्यांचा काही संबंध राहिलेला नाही. कोणाच्या तरी स्पर्धेपायी इथल्या खासदारांनी जनता दरबार सुरू केला होता. मंत्र्यांचा जनता दरबार सुरू आहे, यांचा जनता दरबार बंद. कारण का तर सिडकोवाले येऊन प्रश्न विचारतील, का तर सिडकोवाले येतील आणि गिराव घालतील. निर्णय घ्यायचाच नाही आहे, हे नुसतं प्रलंबित चाललं आहे. राज्य सरकारची अख्खी तिजोरी रिकामी करून ठेवलेली आहे, कंत्राटदारांची बिलं राहिली आहेत. कुठे हे बरं परत यांच्यामध्ये आपसातली भांडणं, निर्णय कोणी घ्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांनी घ्यायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचं आहे? हा सगळा विषय अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाने किमान आता तरी डोळे उघडावेत. मी अनेक कंपन्यांचा एक डेटा दिला, जो मी नंतरच्या पत्रकार परिषदेत बोललोही होतो विधानसभेच्या नंतर, की कुठे कुठे कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये किती किती मुलं आहेत. आणि त्या ठिकाणी एक आहे ना, त्या GR जर नीट वाचल्यानंतर एक EL1 EL2 असा एक, समजा माझी कंपनी आहे तर मला हे 2 फॉर्म भरून द्यायचे आहेत त्यांना. म्हणजे मी कंटाळवाणं होईल म्हणून मी फार ते वाचलं नाही मुळात. हा ELP1 हा सगळी, ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नाव, गाव, तहसील, जिल्हा, प्रमुख उत्पादने, स्थापनेचं वर्ष, तुमचा प्रकार कुठल्या खालील प्रकार पडतो, केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि तुमच्या औद्योगिक घटकामध्ये नोकर भरती करण्याचा असलेला अधिकारी, संबंधित हा अधिकारी मराठी, स्थानिक व जाणणारा असावा. परत खाली लिहिलं आहे, खालील प्रकारात नोंदणी झाली आहे का, विशाल घटक म्हणजे मोठे घटक, मध्यम घटक वगैरे, असा EL1 EL2 असा फॉर्मच मुळात प्रत्येक उद्योगाने भरून द्यायचा असतो. हे आम्ही आता मागितलेलं आहे. बेसिकली हे देताना काय देतात, छोटे जे उद्योग आहेत त्याची माहिती सहसंचालक उद्योग देतं, पण मोठ्या उद्योगाची माहिती देत नाही. आता याच्यात गोंधळ असा आहे की हा शासन निर्णय आहे फक्त. समजा नाही झालं तर उद्योग विभागाने याचं इम्प्लिमेंटेशन करून घ्यायचं आहे. उद्योग विभागाचा एक इन्स्पेक्टर येतो, 500 ते 5,000 रुपयाचा फक्त दंड आकारतो आणि निघून जातो. नाही भरला, याचा कायदा नसल्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, यांना मोठी दंडात्मक कारवाई नाही, किंवा यांच्या सवलती बंद होत नाही, किंवा यांचं लायसन रद्द होत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या शासन निर्णयाच्या संदर्भात जो फक्त परिपत्रक आहे त्याचा कायदा करावा. 80% रोजगारात तो कायदा झाला तर ह्या 4-5 तरतुदी होतील, आणि मग हा उद्योग उभा करणारी जी मंडळी आहेत ते वटणीवर येते. आम्ही जे काही आक्षेप घेतले तर त्याचा खुलासा 1-2 मिनटं फक्त करतो. माझ्याकडे 31/10/2025 हा जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, म्हणजे जे प्रॉपर जिल्हाधिकारीच असतात, त्यांचा एक खुलासा आला आहे. त्या खुलासामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि स्वतः मान्य केलं आहे की या सुलभ शौचालयाच्या इथे जुईनगरच्या संबंधित व्यक्ती 1-1.5 वर्षापूर्वी राहत होतं, पण आता ती व्यक्ती तिथे राहत नाही. सविनाजी संदेश जरा, तिथे संबंधित व्यक्ती राहत नाही. मात्र 1.5 वर्षात लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्याला त्यांनी मतदान केलं का नाही याचं उत्तर मात्र त्यांनी अजूनही दिलेलं नाही आहे. याचं उत्तर जर मिळालं तर जरा जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला बरं होईल. आणि 1.5 वर्ष आपला बूथ लेवल ऑफिसर, ज्या काहीतरी वैशाली नाकवा की वैशाली खिल्लारी म्हणून त्या BLO आहेत, ज्यांनी ते उत्तर दिलं आहे पंचनामा करून, त्यांनी हे उत्तर द्यावं की 1.5 वर्षामध्ये हे नाव का वगळलं गेलेलं नाही आहे. मग 1.5 वर्षात किती व्हिजिट झाल्यात त्यांच्या त्याच्यावर. दुसरं होतं, आयुक्त निवास हा लँडमार्क आहे. म्हणजे मला पहिल्यांदाच कळलं, वर पत्ता लिहिला आहे नेहरू रेल्वे स्टेशन से, ते पण नाही, नेहरू रेल्वे स्टेशन से पेट्रोल पंप आयुक्त निवास. कुठेही आयुक्त निवासच्या बाजूला आपण लँडमार्क जो असतो तो आयुक्त कुठल्या याचं असेल, आयुक्त निवासच्या बाजूला, आयुक्त निवासाच्या समोर, आयुक्त निवासाच्या मागे, असं कुठेही नाही. ह्या अहवालासोबत
जोडलेली जी मतदार यादी आहे, जिल्हा अधिकारी जे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात त्यांच्या यादीतसुद्धा अनेकांचा घर क्रमांक नाही. ज्यांचा घर क्रमांक आहे त्याच्यापुढे कुठल्या सोसायटीत ते राहतात हे नाही. हे सुद्धा उत्तर द्यावं पुढच्या 2 दिवसामध्ये. जर आपलं म्हणणं असेल की तो लँडमार्क आहे, तर ही 127 नावं मतदार कुठे राहतात हे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन, बेलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि BLO आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही तिकडे येणार आहोत बुधवारी सकाळी 10-11 वाजता आयुक्त निवासाच्या बाहेर. तुमचं म्हणणं मान्य करतो आणि ही नावं आम्हाला शोधून दाखवा. जर यांचा थांगपत्ता लागला तर आम्ही चुकलो आहे असं आम्ही कबूल करू. त्यामुळे आमचं तेही आव्हान आहे त्यांना. सगळ्यात मोठी गोष्ट, या 127 पैकी 40 ते 50 जणांनी विधानसभेला मतदान केलेलं आहे. आमच्या पोलिंग एजंटकडून आम्ही यादी भाग क्रमांक 300 मागवला. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते, ती नावं मी इथे घेऊ शकतो. ते रोशन डोईफुडे मतदान केल्यामध्ये, निर्मल गुप्ता मतदान केल्यामुळे, गड्डे मतदान केल्यामध्ये, खतरा मतदान केल्यामध्ये, शरीफ, ही सगळी नाव आहेत. बरं, गंमत अशी की जी यादी म्हणजे हा अहवाल आहे त्यांचा, या अहवालामध्ये सुद्धा त्यांनी जोडलेली ही यादी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. यादीवरती 710 क्रमांकावर डॉक्टर राजेश नार्वेकर यांचं नाव अजूनही आहे, जे महानगरपालिकेचे 2 ते 2.5 वर्षापूर्वी, आप्पासाहेब बरोबर ना, 2 ते 2.5 वर्षापूर्वी आयुक्त होते. त्यांचं नाव आहे, हे तुम्ही दिलेला अहवाल आहे जिल्हाधिकारी. त्यामुळे BLOंवर जास्त जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये. हा अहवाल आहे. हे नाव डिलीट झालं आहे का? आम्ही सकाळी तपासलं, हे नाव डिलीट झालं आहे. मग ही यादी तुम्हीच जोडलेली आहे. नाव कुठे आहे? ठाणे शहर 148 ठाणे, याच्यामध्ये डॉक्टर राजेश नार्वेकरांचं नाव आहे. मग तुम्ही ह्या दिलेल्या यादीत का नाव टाकलं आहे? का 2 ठिकाणी FDAचे आयुक्त यांचं नाव आहे आणि ही चूकसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलेली नाही आहे? याचं उत्तर आता जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं. त्यांनीच सोबत जोडलेल्या यादीमध्ये अनेकांचे पत्ते समोर नाही आहे, अनेकांचं घर क्रमांक नाही. ही त्यांनी जोडलेली यादी. ही माणसं कुठे राहतात? अत्यंत हास्यास्पद उत्तर आहे जिल्हाधिकाऱ्यांचं. पुढच्या काही दिवसात ज्या ज्या त्रुटी चुका आम्ही शोधून काढल्यात, जर ह्या पूर्ण केल्या नाहीत तर संबंधित BLO यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जाणार आणि ती प्रक्रिया आम्ही कायदेशीररित्या आता पूर्ण करू. मग तो शौचालयाचा विषय असेल, पाम बीच रोडचा असेल किंवा संबंधित विषय असेल, हा एक विषय आपल्यासमोर स्पष्ट करू. आजच गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालं. टर्मिनल 1 मध्ये 25,000 तरुणांची नोकर भरती होणार आहे. असे 4 टर्मिनलमध्ये 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेलं अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही. आत्तापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही. हे 25,000 ते 25,000 मुलं, जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर 80% तरुणांची भरती ही आमची बाधित गावं, नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे. आम्हाला कळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 लाख रुपये रेट हाऊसकीपिंगमध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे, नवी मुंबईत करून ठेवलेला आहे. मुलांकडून पैसे घेतले जातात, कोर्स पूर्ण होतो, मात्र मुलांना रोजगार मिळत नाही. पुढच्या काही दिवसात रोजगार विभाग असेल, सिडको असेल आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतरही जरी हा दुरुस्ती झाली नाही तर लवकरच मनसे आणि सर्व घटक पक्ष, विरोधी पक्ष यांचा एक मोठा भव्य मोर्चा एअरपोर्टवरती निघेल.
पैसे कोण घेतोय? कोण घेत आहे याचे खुलासे पुढच्या काही दिवसात आम्ही करणारच आहोत। त्यात एअरपोर्ट अथॉरिटीचे किती अधिकारी गुंतलेले आहेत आणि सिडकोचे किती अधिकारी गुंतलेले आहेत याचा रितसर पुराव्यासहित खुलासा पुढच्या काही दिवसात नक्की होईल। सर, या आंदोलनात पहिला प्रस्ताव राज ठाकरेंकडे सांगणार आहात का? सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानेच आजची पत्रकार परिषद आणि या संदर्भातली भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे। जो कोणता सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत त्याचं नेतृत्व सन्माननीय अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी करावं। हे दोनही ज्युनियर ठाकरे या नवी मुंबईत यावं आणि ह्या तरुणांच्या रोजगारासंदर्भात त्यांनी मोर्चा काढावा असा आमचा आग्रह असणार आहे। पुढच्या काही दिवसात दोनही ठाकरेंशी बोलून या मोर्चाला येण्यासाठीचा आग्रह आम्ही धरणार आहोत। नाही, आम्हाला आता माझ्यासमोर भूषण कोळी आहेत, माझ्यासमोर इथे अरविंद पाटील आहे की ज्यांनी कोर्सेससाठी पैसे भरले पण त्यांच्या पोराला अजूनही नोकरी मिळालेली नाही आहे। अनेक तरुणांचे बायोडेटा आहेत की ज्यांना इथे नोकरी हवी, ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण तरीसुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी त्यांना कुठल्याही पद्धतीचं दाद देत नाही। माझं म्हणणं आहे ज्यांना ज्यांना एअरपोर्टमध्ये नोकरी हवी आणि ते त्याच्यासाठी इलिजिबल असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत येऊन आपण आपला बायोडेटा द्या। मग ती BVG असेल, नाहीतर ते OCS असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल, प्रत्येकाशी पाठपुरावा करून इथली स्थानिक मुलं आणि मराठी भाषिक मुलं यांनाच रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार। नाही, आता मुळात मला असं वाटतं की ही भरतीच मुळात उद्योग विभाग आणि रोजगार विभाग याच्या माध्यमातून झाली पाहिजे। कुठल्याही अटी शर्ती या संदर्भातल्या नसतात। 80% मराठी भाषिक स्थानिक मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असा सरकारचा शासन निर्णय। मग सरकारचा शासन निर्णयसुद्धा अदानी एअरपोर्ट आणि सिडको यांना मान्य नाही आहे। काय हे एअरपोर्ट पाकिस्तानात आहे? काय हे एअरपोर्ट महाराष्ट्राच्या बाहेर आहे? याचं उत्तर आता अदानी आणि सिडको यांनी दिलं पाहिजे। अत्यंत हास्यास्पद उत्तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिलेलं आहे। आयुक्त निवास ह्या पत्त्यावरती 127 नावं आहेत हे आम्ही ठणकावून सांगितलं होतं, ज्याचा कुठलाही घर क्रमांक नाही, ज्यांचा घर क्रमांक आहे तिथे सोसायटीचं नाव नाही, अशी 127 नावांची यादी भाग क्रमांक 300 आम्ही दिली होती। त्याला हास्यास्पद उत्तर दिलं की आयुक्त निवास हा लँडमार्क आहे। लँडमार्क हा कधीही आयुक्त निवास बाजूला समोर अशा पद्धतीने असायला पाहिजे। नेरूळ रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास। माझं म्हणणं आहे बुधवारी सकाळी 10 ते 11 वाजता आम्ही आयुक्त निवासांच्या बाहेर परत एकदा जमणार आहोत। ती 127 नावं जिल्हाधिकारी, इथले निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याच्यावर काम करणारे BLO यांनी यावं आणि आमच्या शंकेचं निराकरण करावं अथवा मान्य करावं की ही माणसं बोगस आहेत। यातल्या 127 पैकी 40 ते 50 लोकांनी मतदान केलं आहे याची यादीसुद्धा आम्ही सोशल मीडियावर टाकणार आहोत।